सगळ्यात जास्त काळ महाराष्ट्राचे अर्थमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळणारे अजित पवार आता हयात नाहीयेत. त्यांच्या उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्याकडे गेली असली तरी त्यांच्याकडे असणारं अर्थमंत्रीपद भाजपने आणि देवेंद्र फडणवीसांनी स्वतःकडे ठेवण्यात यश मिळवलं. राष्ट्रवादी काँग्रेसकडून अर्थमंत्रीपद पुन्हा आपण आपल्या पक्षाकडे यावं अशी मागणी सुरू असतानाच या पदासाठी राष्ट्रवादीतील एका अनुभवी आणि माजी गृहमंत्र्याचं नावही जोरदार चर्चेत आहे. दुसरीकडे या सगळ्या घडामोडींमध्ये भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांना त्याग करावा लागू शकतो यासाठी त्यांचं नावही पुढे येते. मग तो त्याग नेमका काय? या सगळ्या मागचं राजकारण काय? राष्ट्रवादीकडून अर्थमंत्रीपदासाठी कोणत्या नेत्याचं नाव चर्चेत आहे आणि खरंच अर्थमंत्रीपद राष्ट्रवादीकडे जाणार का? आणि या सगळ्या चंद्रशेखर बावनकुळे यांचा संबंध नेमका काय? चला हेच व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात. नमस्कार, मी संजना कट्टुकटमध्ये आपलं स्वागत. महायुती स्थापन झाल्यानंतर अनेकांना मंत्रिपद मिळाली. यामध्ये राष्ट्रवादीच्या 9 ते 10 नेत्यांनाही मंत्रिपद मिळाली. पण एक नाव असं होतं ज्या नेत्याला मंत्रिपद मिळालं नाही, ते म्हणजे दिलीप वळसे पाटील. दिलीप वळसे पाटील यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे जवळपास प्रत्येक सरकारच्या काळात त्यांनी महत्त्वाची मंत्रालये सांभाळली आहेत. मात्र यावेळी त्यांच्या प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं नाही. पण आता पुन्हा एकदा त्यांना मंत्रिपद मिळू शकतं आणि तेही भाजपकडे असलेलं अर्थमंत्रीपद राष्ट्रवादीकडे आल्यानंतर ते त्यांच्या वाट्याला जाऊ शकतं अशी चर्चा सुरू झाली आहे. याबद्दल त्यांना विचारलं असता वरिष्ठ निर्णय घेतील तेव्हा माहिती मिळेल असं स्पष्टीकरण त्यांनी माध्यमांशी बोलताना दिले. मात्र या सगळ्याआधी एक महत्त्वाची मेक इथं समजून घेणं गरजेचं आहे. पण याआधी अर्थमंत्री म्हणून ज्यांचं नाव चर्चेत आले त्या दिलीप वळसे पाटलांबद्दल थोडंसं आपण बोलूयात. 1990 मध्ये दिलीप वळसे पाटील प्रथम विधानसभेत निवडून आले. त्यानंतर ते सलग 7 वेळा या मतदारसंघातून निवडून आले, अर्थात आंबेगावमधून. त्यामुळे त्या मतदारसंघावर त्यांचे किती मजबूत वर्चस्व आहे हे सांगण्याची गरज नाही. दिलीप वळसे पाटील यांनी ऊर्जा, उच्च व तंत्र शिक्षण, अर्थ खातं अशी महत्त्वाची मंत्रालये सांभाळली. तसेच त्यांनी विधानसभेचे अध्यक्ष आणि गृहमंत्री पदही भूषवले. शरद पवारांचे विश्वासू नेते म्हणून त्यांची ओळख आहे. अभ्यासू, शांत आणि रणनीतीत पारंगत नेता अशी त्यांची प्रतिमा राहिली आहे. मात्र राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर त्यांनी अजित पवार गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला. अलीकडे काही आरोग्याच्या कारणांमुळे ते थोडेसे सक्रिय राजकारणापासून दूर असल्याचं दिसते. आणि जेव्हा 2021च्या काळात अनिल देशमुख यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती, राष्ट्रवादीवर टीका झाली होती आणि अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला होता, त्यानंतर राष्ट्रवादीतील एका महत्त्वाच्या नेत्याकडं गृहमंत्रीपदाचा कारभार सांभाळायला देणं गरजेचं होतं. आणि अशावेळी 2021मध्ये या ठिकाणी गृहमंत्री म्हणून दिलीप वळसे पाटील यांची वर्णी लागली होती. अजित पवार आणि त्यांच्या अर्थ खात्याबद्दल बोलायचं झालं तर राज्यात सर्वाधिक वेळा अर्थमंत्रीपद भूषवण्याचा विक्रम अजित पवार यांच्या नावावर आहे. महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर ते उपमुख्यमंत्री झाले आणि त्यांच्याकडे अर्थ खात्याची जबाबदारी देण्यात आली. मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वीच अजित पवार यांचं दुःखद निधन झालं. त्यानंतर त्यांच्याकडे असलेलं उपमुख्यमंत्रीपद सुनेत्रा पवार यांना मिळालं. पण अर्थ खातं मात्र राष्ट्रवादीकडे न देता मुख्यमंत्री फडणवीस यांनी ते स्वतःकडे ठेवण्याचा निर्णय घेतला. सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अनेक महत्त्वाची खाती आहेत. त्यांच्याकडे गृह, ऊर्जा, विधी व न्याय, सामान्य प्रशासन, माहिती व जनसंपर्क आणि इतर शिल्लक खाते आहेत. यातीलच ऊर्जा खातं हे 2014 ते 2019 या काळात चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे होतं आणि सध्या चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे महसूल मंत्रालयाची जबाबदारी आहे, म्हणजे एक महत्त्वाचं खातं. अशातच अजित पवार यांच्या निधनानंतर अर्थ आणि नियोजन हे महत्त्वाचं खातं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आलं. जेव्हा अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडलं तेव्हा तो अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला होता. त्यावेळी अशी चर्चा झाली होती की हे अधिवेशन संपल्यानंतर अर्थ खातं पुन्हा राष्ट्रवादीकडे दिलं जाईल. पण अधिवेशन संपून बराच काळ लोटलाय. आता पावसाळी अधिवेशन सुरू झाले तरीही अर्थमंत्रीपद अद्याप मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडेच आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा अर्थ खात्यावरून राजकीय चर्चा रंगू लागल्यात. अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या वाट्याचं एक महत्त्वाचं खातं कमी झाल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्यामुळे ते खातं, अर्थ खातं पुन्हा राष्ट्रवादीकडे यावं अशी मागणी करण्यात आली आहे. याबद्दलच जय पवार यांना विचारण्यात आलं असताना एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरच अर्थ खातं पुन्हा राष्ट्रवादीकडे देण्यात येईल असं आश्वासन दिलेलं आहे, असं स्पष्टीकरण जय पवार यांनी दिलंय.
शिवाय मध्यंतरी सुनेत्रा पवार यांना अर्थमंत्रीपदाचं खातं हवंय किंवा राष्ट्रवादीकडे हवंय, पण ते देत नसल्यामुळे भाजप त्या नाराज झालेत अशी चर्चाही होती. याच चर्चेबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांना विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की अद्याप तरी माझ्यापर्यंत सुनेत्रा पवार यांची कोणतीही नाराजी आलेली नाही. त्या स्वतः याबाबत माझ्याशी बोलतील तेव्हाच मी त्यावर माझं मत व्यक्त करेन, असं फडणवीस म्हणाले. पण आता बघा, सध्याच्या घडीला देवेंद्र फडणवीस अर्थ खातं सहजासहजी सोडतील अशी कोणतीही चिन्ह दिसत नाहीत. मग आता प्रश्न असा निर्माण होतो की राष्ट्रवादीचा सन्मान राखण्यासाठी नेमकं काय केलं जाईल, त्यावर आता वेगळी चर्चा रंगू लागली. राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की अर्थ खातं न देता भाजपकडील एखादं दुसरं महत्त्वाचं खातं राष्ट्रवादीला दिलं जाऊ शकतं आणि त्यात सर्वाधिक चर्चेत असलेलं 2 नंबरचं खातं ते म्हणजे महसूलचं खातं. सध्या हे खातं चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचं हे खातं मानलं जातं. त्यामुळे महसूल खातं राष्ट्रवादीकडे दिलं जाऊ शकतं अशी चर्चा सुरू आहे. मग आता ते खातं जर राष्ट्रवादीकडे दिलं तर मग बावनकुळेंकडे काय, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेलं ऊर्जा मंत्रालय पुन्हा एकदा चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे दिलं जाऊ शकतं असं जाणकार सांगतायत. म्हणजेच जर हा फॉर्म्युला लागू झाला तर राष्ट्रवादीला अर्थ खात्याऐवजी महसूल मंत्रालय मिळू शकतं, तर चंद्रशेखर बावनकुळे यांना महसूल खात्याचा त्याग करून ऊर्जा खात्याची जबाबदारी दिली जाऊ शकते. पण लक्षात घ्या, या फक्त राजकीय चर्चा आहेत. सरकारकडून किंवा महायुतीतील कोणत्याही वरिष्ठ नेत्याकडून याबाबत अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही आहे. त्यामुळे खरंच अर्थ खातं कोणाकडे राहणार, राष्ट्रवादीला महसूल मंत्रालय मिळणार की अर्थ खातं मिळणार आहे, चंद्रशेखर बावनकुळे यांना खरंच त्याग करावा लागणार आहे का, आणि दिलीप वळसे पाटलांची मंत्रिमंडळात पुन्हा वर्णी लागणार का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं काही दिवसानंतर लवकरच स्पष्ट होतील, ज्याचे अपडेट आम्ही तुम्हाला आमच्या चॅनलच्या माध्यमातून देत राहू. आणि त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. त्यामुळे तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून करा.